सांगू शकते. पण मग application सगळीकडे हो, आहे. याच्यावर काही रिसर्चेस झालेत की कसा भरपूर. काही Yes. उपयोग होतो किंवा Yes. काय, किंवा असं डायरेक्ट पुरावे देता येईल असं काही, म्हणजे आता आजकाल भरपूर आहे. ऑन पेपर सांगा हो, आम्हाला काय हो. होतं ते किंवा काय. करेक्ट. आणि तेच झालं, म्हणजे कारण मी जेव्हा सुरुवात केली ह्या कामामध्ये, मला ॲब्सोल्युटली कल्पना नव्हती की ही काय फील्ड आहे. पण माझं जेव्हा मास्टर्स मी केलं इन क्लिनिकल सायकोलॉजी, तेव्हा एक मास्टर्समध्ये एक ट्रेनिंग तुम्हाला, युअर ब्रेन इज हार्ड वायर्ड टू लुक फॉर रिसर्च. बरोबर. कारण सगळं सायंटिफिक एव्हिडन्सवरच बेस्ड आणि रिसर्च बेस्ड सगळं ट्रेनिंग असतं. तर मला आधी प्राण्यांची आवड होतीच. मी मास्टर्स करत असताना मी डॉग ट्रेनिंग वगैरे शिकत होते, ते करत होते. मग एका शाळेनी अप्रोच केलं की त्यांच्या शाळेमध्ये तो डॉग ट्रेन करून हवा म्हणून. तर ती शाळा मतिमंद मुलांची होती. बर. हां. आणि असं भारतात घडलं हा होतं? भारतात, ठाण्यामध्ये, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, ती सुद्धा जी मतिमंद मुलांसाठी आहे, अशा शाळेने हा पुढाकार घेतलेला की आम्हाला शाळेत एक डॉग ट्रेन करून हवाय. पण त्यांच्या डोक्यात एवढंच होतं की तो मुलांशी खेळेल इथपर्यंत. पण मग जेव्हा त्याच्यात मी अजून अभ्यास केला तेव्हा मला, कारण मी त्याच बॅकग्राऊंडची होते, म्हणजे मी नुसती डॉग ट्रेनर नसून सायकोलॉजिस्ट पण होते. म्हणून मला थोडा अजून पुढे त्याच्यात विचार करता आला की या मुलांसाठी मी नुसतं डॉग ट्रेन करून त्यांना मे बी खेळेल तो, पण त्यांना इमोशनल सपोर्ट कसा मिळेल त्या डॉगपासनं. तर मग त्याच्यात माझं संशोधन स्वतः चालू झालं. मग त्याच्यात मला ही फील्ड सापडली की वेअर आय वॉज फ्रॉम द राईट बॅकग्राऊंड ऑफ बिंग अ सायकोलॉजिस्ट ॲज वेल एज हॅव्हिंग नॉलेज इन ट्रेनिंग ॲनिमल्स. आणि मग आता इकडे भारतात करायचं, मी तर फ्रेशर होते, तर आय वॉज ऑल्सो लुकिंग फॉर गायडन्स की आपल्याकडे काय काम झालंय, आपल्याकडे काय रिसर्च झालाय. सो आय ऑलवेज आस्क द सेम थिंग्स, म्हणजे सायंटिफिक क्वेश्चन्स. तर भारतामध्ये ह्याच्यात काही काम झालं नव्हतं तेव्हा. आणि जरी असं कोणी रॅन्डम, म्हणजे 1-2 असे इन्स्टन्सेस की डॉग्सनं घेऊन गेले शाळांमध्ये, स्पेशल मुलांमध्ये, पण त्याचा सायंटिफिक रेकॉर्ड काही नव्हता किंवा त्याच्यामागे काही संशोधन झालं नव्हतं किंवा त्याचा काही डेटा नव्हता की त्याचा काय फायदा झाला नक्की, कशा प्रकारे डॉग ट्रेन वगैरे, असं काही नाही. सो मग त्या शाळेमध्ये मी जे काम चालू केलं, तर आय थॉट की लेट मी डॉक्युमेंट व्हॉट एव्हर आय एम डुईंग. मग जेव्हा गायडन्स मिळेल तेव्हा आपण दाखवू तरी शकतो की आतापर्यंत हे केलं. अँड दॅट टर्न्ड आउट टू बी द फर्स्ट डॉक्युमेंटेड स्टडी डन इन इंडिया. वाव.